विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नासाठी आज छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे। रोहित पवार या मोर्चासाठी उपस्थित असणार आहे। त्याचबरोबर रविराज साबळे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी रविराज साबळे आहेत। काय सांगाल, आज आंदोलन होत आहे, विद्यार्थी मोठ्या संख्येने असणार, काय तुमची प्रमुख मागणी असणार आहे? सर्वात प्रथम तर या देशामध्ये नवीन एक प्रकार आलेला आहे। आतापर्यंत पक्ष फोडाफोडी व्हायची, आमदार फोडाफोडी व्हायची, खासदार फोडाफोडी काल परवा झाली आणि त्याच्यानंतर ट्रेंड सुरू झाला ते गोरगरिबांच्या लेकरांच्या पोटावरती पाय देऊन पेपर फोडण्याची प्रथा चालू झाली। सुरुवातीला नीटचे पेपर फुटत होते, आता TETचे पेपर फुटायला लागले। त्या पेपर फुटीच्या विरोधामध्ये आरोपींना कडक शासन होण्यासाठी आम्ही आरोपींना जन्मठेपेची मागणी करत आहोत। जर कोणी पेपर फोडला तर भविष्यात त्याला जन्मठेप भेटावी, एवढी कडक शिक्षा भेटावी, याच्यासाठीचं हे आंदोलन आहे। दुसरी मागणी आमची आहे, MPSCने जी परीक्षा आहे MPSCची ती ऑनलाईन परीक्षा घेण्याचा घाट घातलेला आहे। ती परीक्षा आम्हाला ऑफलाईन जी जुन्या पद्धतीमध्ये होती त्याच पद्धतीमध्ये असावी, ही आमची दुसरी मेन महत्त्वाची मागणी आहे। विशेष तुम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक वेळेस लढा दिल्याचं पाहायला मिळालं। कर्जमाफीचे आश्वासन सरकारने दिले, 6 जुलै आहे, मात्र अद्यापही कर्जमाफी झालेली नाही। हे सरकार म्हणजे फक्त घोषणांचा पाऊस आहे। दुसरी गोष्ट, यांना फक्त घोषणा करायची असते, आम्ही करणार म्हणतात पण हे करत काहीच नाहीत। यांनी अतिवृष्टीचं 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं, पण या प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती काहीच आलं नाही। तशीच ही कर्जमाफी पण आहे, ही फसवी आहे। मी 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की हे सगळे चॉकलेट खाणारे भिकारचोटं सत्तेमध्ये बसलेले आहेत। हे का म्हणायचं आहे? कारण की हे सतत जर शेतकऱ्यांच्या मागण्यांना हरताळ फासून सतत जर शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसत असतील तर ह्यांचं करायचं काय नेमकं? 30 जुलै म्हटले, आता 5 जुलै म्हणले। काल कृषी मंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की 5 जुलै पण पुढे सरकू शकते। मग आता काय? म्हणजे फक्त घोषणा, मतदानापुरत्या घोषणा, प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी करायची वेळ आली तर ही लोक सरळ सरळ शेतकऱ्यांना नाकारत आहेत। मात्र विद्यार्थ्यांसाठी देखील लढा आहे, अनेक आंदोलनं देखील केली जाते, त्याला देखील प्रतिसाद जो आहे तो सरकारच्या वतीने दिला जात नाही। नेमकी पुढची भूमिका तुमची कशी असणार आहे? मग ही विद्यार्थी जे आहेत ही शेतकऱ्यांचीच मुलं आहेत। पोटाला चिमटा काढून हे शिक्षण घेणारी, शहरांमध्ये येऊन शिक्षण घेणारी लेकरं एका टायमाचं जेवण करत नाहीत, पण परीक्षेसाठी रात्रंदिवस जीव तोडून मेहनत करतात, अभ्यास करतात। पण ह्या पेपर फुटीसारखे प्रकार घडल्यानंतर या गोरगरिबांच्या पोटावरती पायाचं आहे ना। जर सरकारने याची दखल नाही घेतली तर हे फक्त सध्या छत्रपती संभाजीनगरपर्यंत आहे, हे लोन मंत्रालयापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही आणि भविष्यामध्ये मतपेट्यांमधून ह्यांना खाली उतरवल्याशिवाय आपण राहणार नाही। पुढील भूमिका, मोर्चा, आंदोलन दिल्ली, मुंबई, छत्रपती संभाजीनगरमध्ये जर यांनी दखल नाही घेतली, यांनी जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर मग नंतर आम्ही मंत्रालयावरती जाऊ। नक्की जर पाहिलं गेलं त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या जर वेळेत पूर्ण नाही केल्या तर या बाबतीत आम्ही मंत्रालयावरती देखील मोर्चा काढू, असा इशारा जो आहे तो रविराज साबळे यांनी दिला आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।